हो काय? ध्यानात आहे ना तुमच्या? काय आज आपल्याला जायचंय. कुठं? किती हो तुम्ही विसरबोळ आहे. तुम्हाला 8 दिवस झाले किंवा मी सांगते जायचंय म्हणून. अरे कुठं पण सांगशील का नाही? काय आहे का नाही? लगेच जायचंय 8 दिवस झाले नसते. आपल्याला जायचंय कुठं जायचं? मासनात. हा नुसतं माझ्यावरती कार खाऊन राहिल्यागत करत जावा. अहो आपल्याला त्या दिवशी सांगितलं की मी तुम्हाला की पोराच्या बर्थडेला जायचंय म्हणून. कुणाच्या पोऱ्याचा? बघ बाई काही माणसाच्या लक्षात राहत. अहो पप्पूच्या पोराच्या बर्थडेला जायचंय आपल्याला. कोण पप्पू? ये देवा. अहो माझा भाऊ तुमचा मेहुणा लाडाचा. पाप्या म्हण ना मग. सर पाप्याच्या पोराच्या बर्थडेला जायचंय असं म्हण. कसं बोलताय पप्या पप्या? अहो जरा पप्पू म्हणावं नाही तर पप्पू शेट म्हणावं. त्याला मी शेट म्हणू? हा अरे मला कधी फोन लावला तर डायरेक्ट ए राजी कुठे? मला आहे का त्याच्या पैसे इज्जत? मी त्याला इज्जत देऊ का? आपल्याच याने होणार नाही. जे आले इथे. अयो खरंच गे माणूस बिघड. ते राहू द्या खुरपायचं माझ्याशी आधी बोला. हे काम होतच राहतंय. तुम्ही मला सांगा तुम्ही मला कधी घेऊन जाणार मग? आता पटापटा काम उरकून घेऊन जायचं. एवढं खुरपून घे. एवढं झालं का आपण संध्याकाळी जाऊ. मग त्याला गिफ्ट पण काहीतरी मोठं लट घेऊन जावं लागन. हा नेऊ सगळं नेऊ बाबा. गिफ्ट गिफ्ट सगळं नेऊ. आपलं एवढं काम झालं का आपण जाऊ. 6 वाजता मस्त पैकी टाकाटक छापके 7 उतरू बर्थडे करू आणि रिटर्न येऊ. त्याला काय? कुठं उतरू कुठं जाऊ आणि कशाने जाऊ? कशाने माझी? हा अरे गाडीने जाऊन. पाय थोडीच जाऊ. कुठली गाडी? तुला माहित नाही काय? अरे नात करू नको. आपली महामंडळाची बस नाही का? त्याच्यात मस्त पैकी छापके 7 एक डावेर और एक सिक्युरिटी. त्याला म्हणली तू येत थांब लगेच ते घंटा वाजी टिंग टिंग तर लगेच खाली उतरायचं. गा मला वाटलं एखादी गाडी म्हणताय का काय. अहो तुमची एवढी सुद्धा लायकी नाही का मला साधं गाडीवर फिरवायची? बघा माझ्या बहिणी आता सोन्या नाण्याने मडून येत्यान 4 व्हीलर मध्ये फिरत्यान. काय बहिणींकडं 2 व्हीलर तरी आहे. तुम्ही एवढं भिकारी आहे का तुमच्याकडे 2 व्हीलर नाही सायकल सुद्धा नाही? असलं तर भिकारी आहे तुम्ही. कोण मी? मग अरे येडी का काय? गरीब आहे म्हणून घरच्यांनी करून दिलं. मी बी भाळले. जाऊ दे स्वभाव चांगला आहे पोराचा घ्यावं करून. पण पोरगा आयुष्यभर मला असंच ठेवणार आहे वाटतं. कोणाला? मला. मग जायचं नाही तुला असं म्हणायचंय का? राहिले म्हणजे राहिलं म्हणजे तुम्ही तुमचं सगळं खरं ना. माझ्या काय भावनांची कदरच नाही तुम्हाला. म्हणजे माझ्या पाहुण्या रावळ्यात मी भिकाऱ्यावानीच जावं वाटतं का तुम्हाला? अरे नात करते का काय? 17 लाखाची गाडी. 17 कौतुक नका लाखाची सांगू मला. 17 लाख आणि 18 लाख. मला तुमचं सांगा कौतुक. ते काय सरकारचं आहे? ए बरं घे खुरपून जाऊ. लय वालवाल करते राव तू. म्हणजे मी तुम्हाला बोललेलं दिसतं म्हणजे माझ्या पाहुण्या रावळ्यात आबरू गेली तर चालेल का तुम्हाला? अरे सरकारने एवढ्या सुविधा दिल्यात बसला लेडीजला माहितीये का तुला? कोणी एवढी सेवा करते का? कसला चिंगूस माणूस आहे. पण म्हणता का हो की मी कष्ट करतो आणि तुला एखादी 4 व्हीलर घेतो किंवा 2 व्हीलर घेतो येते का तोंडातनं? पण आपल्याला प्यायचंच नुसतं लागतं ना. बायकोचं काहीच लागत नाही. लागत पण आता आपली परिस्थिती इथेच राहायचं. हा काय आयुष्यभर परिस्थिती तुम्ही अशीच ठेवणार? मी आयुष्यभर असंच जगायचं का? माझ्या बहिणींचे पण गरीबच होते ना सगळे. पण केलं ना त्यांनी स्वतःच्या कष्टावरती. बरं असं बी ना मी आई तर खाऊन राहते म्हणून तुमच्या खांद्याला खांदा देऊन काम करत नाही का? पण तुम्ही सारखं पिता. अरे सारखं पितो मग आता टेन्शन आले. पिऊ नको तर काय करू? भेटू ते इथं काय भाव? कशाला भाव म्हणजे? मग तुम्ही कसं करता बरं? मला जाऊ दे नको लय ताण करू. जाऊ म्हणलं तुला जाऊ. बघा जर मला जर इष्टनं नेलं ना तर मी आख्या इष्ट स्टँडवर तमाशा करीन ना. मी आताच सांगते. या ना थोडं अण्णा. लय ऊन पडायला लागलो. 40+ झालं पार. काय आगच वकितो काय ना लयच अवघड आहे. आणि ते गाडीकरवाले फेक्सीवाले येतात गावात. अहो लेकर आजारी पडतात ना त्याने. त्या कुलपेन खरंच मग? ताप आहे भाऊ. कशाचं पाणी कशाचं काय करत द्यालील धर खा. लय तोंड पाडले रे बावड्या. काय मला तर कळतच नाही भाऊ चालूच. काय झालं आता? आता बायको आली चांगलं सगळं व्यवस्थित आनंदी आनंद. ते काय नाराजच असतं रे. श्याम्या लग्न करून पस्तावलं रे आम्ही. आता लग्न करून पाचतावला का तिला घरी आणून पाचतावलं हे सांग मला आधी. घरी आणून पस्तावले काय सांगावं. लय किचकिची होतीची. तू अवघडच झाल्या म्हणजे नाही नांदत तरी बी टेन्शन मध्ये आणि घरी आली तरी टेन्शन मध्ये. करावं तरी काय तू मग? तुला माहिती ना माझी बायको कशी लवंगी मिरची म्हणून. हा ते खरं आहे भाऊ. ते सांगायची गरज नाही गावाला. गांधी ती म्हणली काही करा आजच्याला सोय झालीच पाहिजे. बाकी मला काय सांगू नका. सोय झाली पाहिजे. काय नवीन? अहो काय नवीन म्हणजे तिच्या भावाच्या पोराचा बर्थडे पाप्याचा. ती म्हणली की आज आहे ना
आपल्याला बर्थडेला जायचं आणि पोराला गिफ्ट बी यायचं. हा, मग जायचं ना मग त्यात काय आता जावंच लागत पाहुणे रावळे जसं बर्थडे फिड्डे साजरी करावंच लागते चालू. मी कुठं तिला नाही म्हणलो ये अण्णा. मग? मी म्हणलं आपण जाऊ संध्याकाळी. हा. ती म्हणली जायचं पण माझ्या बहिणी कशा थाटा माटात येत्यात तिकून गळ्यात सोनं मस्त फोर व्हीलर गाडी मध्ये. हा मी तशी येणार नाही. मी म्हणलं आपल्याला दिली सरकारने महामंडळाची बस नाही का तिच्यात जाऊ. ती ऐकती वय ती म्हणली काही करा मला आज गाडीची सोय झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजे. आता हे गंमत आहे का? अरे आपल्या गरिबीप्रमाणे परिस्थितीप्रमाणे जायचं ना. एवढी 15-16 लाखाची एसटी आरामशीर जायचं घेऊन तिला. त्याच्यात तिला हाफ तिकीट याला तिकीट फायदा आहे ना. तिला कोण सांगायचं अण्णा मग माझ्या घास सांगू सांगू कोरडा पडायला लागला. ती ऐकतच नाही. ती म्हणली काही करा गाडीची सोयच करा. बरं जाऊ दे ना मग जाय घेऊन एखादी गावातली कोणाची तरी गाडी. आता मी दिली असते तुला पण मी लावली नेमकं गॅरेज. एखाद्याची फटफटी घेतलं लगेच अंग काढून. मी तर तुलाच म्हणणार होतो लगेच अंग काढून घेतलं. काय कर एखाद्याची फटफटी घे थोडं तेल टाक आणि जा घेऊन. तू दिना श्यामे तू अशी अरे गॅरेज लावली मी आधीच त्यामुळे सांगितलं तुला. गप्पा बदलून नको पडो श्यामे. काल घरी दिसत होती राव तुझी गाडी. अरे काय झालं सकाळी चालूच व्हाय ना गॅरेजला लावली. नाही तुला म्हणला असतो आम्ही. तुला मा बायकोच माय भांडणच बघायचे त्याच्यामुळे तू द्याय ना गाडी. नाही रे मी काय म्हणतो मग काय? होय अण्णा डेपुटीची जमन ना. अरे पण ते डेपुटीचं काम असतं रे. ग्रामपंचायतीचं काम आहे त्याचे घरगुती शेताची काम त्याला मागायला कसं. डेपुटीने द्यायचं अण्णा. अरे तू डेपुटीची बुलेट घेऊन जाय. तू इच्छा होईल सासरोड येड्या. नाही नाही द्यायचं. त्यो येड्या काय खुळे श्याम. तू डेपुटी किती बुलेटला जीव जीव लावित. नाही त्याच्या गाडीत जीव आहे काम आहे रे. पण तरी मला काय वाटत आहे अण्णा म्हणले तर देते. मला वाटत आहे राव. म्हणा मग अण्णा तुम्ही म्हणा ए, आता ते डेपुटी दिसतंय बुलेट गाडी दिसत. म्हणा ना. डेपुटी डेपुटी आयला नाव घेतलं आणि देव हजर. डेपुटी या नाही. काय नाही अहो जरा जरा अडचण आली आमच्या जालूला. काय अडचण आली? तुम्हाला आज काही काम आहे का दिवसभर म्हणजे कुठं जायचं का बाहेर गावाला वगैरे. मला कुठं नाही जालूची काम आहे काय मला. नाही काम तसं नाही हो तुम्ही ना डेपुटीला चेष्टा करता नामदेवा त्याच्या मेवण्याच्या पोराचा काहीतरी वाढदिवस आहे आणि ते बायकोला घेऊन जायचं आणि ते बायकोला छापमध्ये गाडी पाहिजे तर म्हणलं ने बाबा बुलेट. काय करतो मग आता. हा बुलेट पाहिजे काय हा द्या ना. दिली असती पण बुलेटवर माझा लय जीव आहे आणि माझ्या बायकोने सांगितले कोणाला गाडी द्यायची नाही त्याच्यामुळे मी देत नाही. तू म्हणलो तर अण्णा. तुमचा जीव आहे तुमच्या मागं कामधंदा आहे शेताचं हे ग्रामपंचायत पण द्या जाऊ द्या लेकरू आपलं आहे द्या. माझ्या शब्दा खातर द्या. कमून द्यायची माहितीये का बायको आत्ताच आलेली माहेरून जाईन तर म्हणते सासऱ्याचे लोक अरे वा जावं जरा सुधारला काय नको असं छाप आपलं लेकरू. दुसरं काही नाही. अख्खं सासू रोड वेळ घेते तिची बुलेट नाही म्हणून काय लागत तुला कोणाला सासर पण मी सांगा डेपुटीची घेतली सेकंड. याच्यासाठी याच्या बायकोसाठी हा द्या ना. देऊ म्हणता उद्या परत संध्याकाळी ये बरं का. लगेच 10 मिनिटं सुद्धा 4 दिवस वरून तिकडे राहू नको त्यानंतर ते कामाची वस्तू आहे. नाही लगेच येईन. मला तोपर्यंत दुसरी गाडी आहे पण उद्या येऊ आलं ना पहिली गाडी व्यवस्थित घरी घेऊन. व्यवस्थित काय धुवून बिवून दे बरं काय आलो चकाचक हो, एकदम. नको देऊ भाऊ गाडी फक्त आणून दे घरी बस बाकी नाही दुसरं काय आणि व्यवस्थित जाय. हा. जपे भाऊ ए दादा सोय करून दिली जरा लक्ष ठेव. सामान्य जाय पिऊ बिऊ नको रे. नाही ए, तू चालतो दादा व्यवस्थित. त्याला ये- डेपुटी पेट्रोल आहे का हिच्यात. आता तुला न्यायची तुम्ही बघा काय पेट्रोल विचारू टाक ना तू. अहो तुम्हाला टाकता नाही आलं पेट्रोल काय कळत का नाही. उतर बर तू हा? गाडीच नको उतर डेपुटी करतो मग चेष्टा केली चेष्टा. चेष्टा केली हा. तुला नीट जा जपून जा. सासवडीला जायचं म्हणलं ना तर 500 रुपये पेट्रोल लागेल बरं का जायला येऊन. आला बोजा तुमच्या सारखा. माझं पहिलं पेट्रोल असून 2-4 लिटर त्याच्यात. हा टाकी तू. हे बटन चालू कर येते का गाडी. चला येऊ का. ये नेईन का नीट आण नाही तुम्ही ना मला कधी कधी लय गळ घालता मग. ऐका किती लांबून वळायला गेला. इंडिकेटर बंद कर. बघितलं काय त्याच्यामुळे मी याला कधी गाडी देत लय चापड गाडी जाईल तो गाडीत देऊ. कुठं चालली. काही नाही बाहेर चालले कामच जरा. चल ना तुला सोडतो गाडी आपल्याकडे. ती बस सीट. मग त्याला काय होतंय. ए कुठं सोडतो आपल्याला कुठं जायचंय आणि त्यांना कशाला. अरे उन्हा तानाची चालली पार. असं पण मला माझ्या थोडस काम आहे लगेच येणार आहे मी. जा तुम्ही मी जाते माझी पायी पायी. ये मग सुगंधताई, पाय पाय. थांबा सुगंधताई. उई, गेले बस. पण. जाऊ दे बाई मला बघून जळले असतील. हा. मी एवढी देखणी दिसते ना आज मुंग्याचा दूर सुटला असं. हा अण्णा हा चायला दिसला का. हॅलो नाही ना राव
अहो काल गाडी घेऊन गेलाय सकाळी, आज पर आता 4 वाजता आली. काय पाहिजे तू थांबणार नाही इथे. हा ना, उद्या दुसऱ्या दिवशी येतो म्हणलं आपल्याला. हा ना, याला द्यावा का नाही गाडी असं झालंय घरी आलाय बघितलं का? घरी काही दिसलं नाही मला, पण जाऊन बघू आपण. पण चला काय जायला ते- गाडी दिली नाही, मी देत नसतो. काय व्हायचं हे भगरी जरा काय भाऊ कोणाच्या बरं पडलो आपण. बघा इथं झोपलाय. त्याच्या डोक्याला काय झाले? अयो जालू जालिंदर जालू झालं काहीतरी खेळ करून घेतला गाडी. ए जालू जालू ए जालू ए बावड्या उठ. कोण अरे मी आहे डेपुटी. चाललाय कोण डेपुटी? अरे डेपुटी तो माझी गाडी नेलती ना, अण्णा श्यामराव. तुम्ही नीट बसा. इकडे आहे मी, पारू इकडे इकडे. हा तुम्ही बसा. कोण आले तरी माणसं? मागे सारखा अरे आम्हाला ओळखी ना काय, टिकून बसा जरा. गावातली माणसं ओळखा ना तो. ओ रुपाताई, डिपुटी, काय? अहो कशाला माझ्या नवऱ्याला त्रास देता? आधीच ते डोक्यावर पडल्यात, त्यांना कधी लय पडले? लागले मरणाचं. माझी गाडी हा गाडी कुठे माझी? अरे गाडी थांबा सांगते ए मी. अरे तुला ते बुलेट दिली ते अरे मी मध्यस्थी करून द्यायला लावली. अरे तुला जायचं म्हणलं कुठं भाच्याचा वाढदिवस आहे, आज काय करता? अहो गाडी, अहो तुम्हाला काय सांगू डिपुटी. काय सांगू नका तुम्ही आम्हाला, गाडी कुठे येते आमची बदली. बाया, गाडी आल्यापासून गाडी माझ्या नवऱ्याला किती लागलंय ते नाही दिसलं. त्याची विचारपूस नाही केली, आल्याला लगे गाडी. म्हणजे तुम्हाला माणसापेक्षा गाडी अप्रूग आहे का नाही? हो पण आम्हाला माहितच नाही पलटी का काय, ऍक्सिडेंट झाला काय? मग आमचा कसला मोठा ऍक्सिडेंट झाला, इथपर्यंत जीव गेलता दोघांचा. परत आलाय माघारी. अयो इथपर्यंत गेलता. एवढं खरं आमचं हे झालंय माहितीये का? जालू आम्ही ओळखा नाही का तुला? जवान बोलतो का काय फारे? हो आपल्या गावातलेच आहेत, तुम्ही नाही ओळखत त्याला. तुम्ही बसा. ए जालू भाऊ मी इकडे डेपुटी. कोण? त्याला ओळखा ना. अहो त्यांची ना बुर्दी बस्ट झाली, त्यांना काय नाही कळत आता. मेंदूला ते बधीर मार लागला झाले. का काय? हा. मेंदूवर पडले कचकन माय देखत दगडावरती. डॉक्टर म्हणला तर त्यांना काय आठवणार नाही आता. माहितीये का गाडी कशी पलटी झाली? कोणीतरी येऊन आम्हाला ठोकला, अशी गाडी जी पडली ती दगडावर पडली. ओ गाडी डॉक्टर काय म्हणला? बघा कशी येड्यावणी करते. आमची गाडी कुठे झाली ऍक्सिडेंट? गाडी कुठे लावली नेमकी? बया अजून बी तुम्हाला गाडीच पडलंय ग देवा. अहो पण ती गाडी पडली नाही म्हणून. गावातली माणसं आहेत, आम्ही एवढं ऍक्सिडेंट होऊन मरायला लागलो. म्हणजे आमचं जीव गेला असतं तरच तुम्हाला बरं वाटलं असतं का? अहो रुपाताई लक्षात घ्या, मला वाट चांगलंच वाटतं. गरज गे माणसाला माणूस दिली मध्यस्थी केली. बरं नका रडू गाडीचं नाही. माझ्या नवऱ्याला वेचून मला गाडीचं बोलायला लागलंय. काय विचारावं त्याला, कळानच काय बोलतोय आम्ही ती. अहो त्यांची बुद्धी गेली ना, आता त्यांना काय आठवत नाही. त्यांना फक्त मी आठवती. काय म्हणलं डॉक्टर? कधी येईन म्हणतो याच्यावर? सांगितलं अजून 2 महिने यायची नाही म्हणून. जेवतो का टायमाला? हा जेवाय देते तेवढं मी. जालू भाऊ माझी गाडी कुठे लावली आठवते तुम्हाला? ए देवा, गाडीच करतात ग. फारे इथं गोट्या नाही. हो जालू भाऊ डेपुटी. गोटे हो अहो ती गोट्या नाही. तुम्ही शांत बसा, तुम्हाला जास्त बोलायचं नाही. डॉक्टर काय सांगितलं? जालू 90 ए जालू 90 घ्यायची का? नाही तसलं काय घेत नाही ते. त्यांना ते आठवत सुद्धा नाही. 90 बरं मध्ये करू दे, काय. आराम करू दे. बाबा त्याला ते आली. चल बघू आपण गाडी बघू. बरं जाऊ द्या, गाडीचं काय नाही, तुम्ही त्याला आराम करू दे. चल अवघड झालंय. झोप आराम कर. आले अहो शामराव, माझा नवरा काय मारायचाय का? आता तर चल, जिथं चल, झालो चल, आम्ही. चल. जिथवर जीव गेला ना, आलोय माघारी. जाऊ तुम्ही. असं नाही हो, म्हटलं मला पाहिलं मा स्पर्श झाला. अहो नाही. काजल दिसती. अहो, काजल नाही. चल त्याला डोक्यावर जावा. पडले. चल जावा तुम्ही. माझी गाडी गेली, तुम्हाला सांगत होतो राव मी. काय जावा, ह्यांना गाडीचं पडलेलं दिसतंय. गेले काय फारे? गेली ती. आणि ही काजल कोण आहे हो? हा मुका घेतला काजल नावाने. कोण आहे ही काजल? सांगा मला तुम्ही. डोळा थोडी काय डोळा काढता इथं? डोळे आणता लोकांच्या बाळाला तुम्ही. शाम्यानाली चाप्टरी हं. गेला नसता तसा गोरा गाजरा, त्याच्यामुळे मी काजीचं नाव घेतलं. अच्छा असं गेलंय. बरं मला सांगा, मी कशी ऍक्टिंग केली? म्हणून मी वाचलो. माझ्या चाप्टर आहे ना, हो ना. मागच्या वेळेस मी तुला वाचेल होता मला. बघा मला कसं डोकं आहे. असं ह्यांना हँडल करावं लागतं, नाही तर त्या डेपुटीने तुम्हाला मारलं असतं. हो मी तर रडायचं नाटक केलं म्हणून तर. झालं तू रडी नाही, जीव होता त्या हा, लय
लई जीव होता बुलेटवर. बघितलं का मी तुम्हाला काय म्हणलं, नाटक करतो ह्यो. आली की याददाश्त? आताच तर त्यांची याददाश्त आलती, आता तुम्हाला बघून परत जाईल. याददाश्त नाही तुमच्या दोघा नवरा बायकोची याददाश्त घाल तुम्ही ना पोलिसाकडे देऊन. तुमच्या भरोश्यावर गाडी दिली मी याला. अरे नालायका, आम्हाला पॉश मध्ये जायचंय नवरा बायकोला डिपुटी. तुला काय वाटतं, तुला वाटतं आम्हाला कळत नाही का? गाडी नेली इथून पुढे संध्याकाळी मेवण्याला धाब्यावर जायला गाडी दिली आणि तिथे मेवण्याकडे पैसे नव्हते. त्या मेवण्याच्या मित्रांनी त्यांनी माझी गाडी घाण ठेवली त्या धाब्यावाल्याकडे लावून दिली तिथं. तुला लाज वाटायला पाहिजे, गाडी तरी सोडून आणायला पाहिजे होती. म्हणतो गाडीचा ऍक्सिडेंट झाला. गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि मला मार लागला. अरे नालाय का तू आहे ना, तुझ्या जेव्हा शिकला ना त्या शाळेत आम्ही आधी शिकून गेलेलो इथं. डेपुटी देऊन पहा ना, ह्यो तो ह्यो रूपा वहिनी त्याच्या सामील झाली ना. बघा ना ह्या दोघांना नवरा बायकोला द्यावा का नाही गाडी. हा काय वहिनी तुम्ही बियाच्या नादाने तुम्ही पण हे करायला लागली बाय माणूस. डोक्यात फाटका पडला तेव्हा मी नीट झालो. असं ना फटका पाडला ना. अरे क्रेडिट वापरलं रे मी या गाडी द्यायला म्हाताऱ्या माणसानी. त्याला हाय रे कोणी भाल्याला नाही राजीन बुऱ्याला पुरक्या वाजितो ह्यो. मी मला माहित होतं मी हे नालायक. असं असते. तुम्हाला म्हणलं होतं खरं बोला डिपुटी बरोबर. तुम्ही मला मग दापून डिपुटी मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगणार होतं, पण यांनी मला दाब दिला होता की डिपुटीला काय सांगायचं नाही म्हणून. हा ना ती गाडी सोडून आण बाई, चल. कोणती गाडी सोडून आण. तुम्हाला गाडी आत्ता लागती? हा, आता आता लगेच हा, लागती? लागली. नाही लगेच हा, लागती. लगेच लागती. अरे गाडीच माझी, मला आत्ताच लागती गाडी. ते मग 4000. 4000 रुपये कशाला? धाब्याचं त्याचं बिल मी ठेवा लागलं. 4000 झालंय का? 2100 रुपये बिल झालं. 2100 रुपये. 2100 रुपये नाही, मग 1700 रुपयेच लागत होते. 1700 रुपये लागत होते आणि म्हणून तू माझ्याकडून 4000 रुपये घेतो. म्हणजे बघा गाडी माझी घाण ठेवून परत माझ्याकडून 2000 रुपये काढायची. किती नालायक आहे बघितलं का? शाबास, दोघांच्या मध्ये हा? पडावा रे भाऊ हो. तुमचा. अरे ह्यो लय चाप्टर आहे ह्यो. परत तू आयुष्यात माझ्याकडे तू सायकल मागायला, मी तुला सायकल सगळं देत नसतो दादा. पण तुमच्या घरी ते सायकल नाही. हा अरे आता यांना कळतच नाही रे, हे नवरा बायको लय मेंटल येत रे बाबा. मांजर साक्षी हो. अरे लय दोघं सारखेच आहे. याला काही गुन्हा केला का ते झाकी देईन, त्याने काही गुन्हा केला की झाकी देईन. तुम्ही बाद राहू आता काही मागायला या. आणि गावात सगळं यांना कोणी काही द्यायचं नाही. हा नाही हा, नका हा, देऊ. राहू द्या चल. गाडी. हो, डिपुटी मानावर मारू नका. मारू नका ना. बरं या तुम्ही या. ऐका उलट्या चोराच्या उलट्या केव्हा बाबा. नाही हा चला. तुमची मध्यस्थी. अरे 1 रुपयाला लय मध्यस्थी. हा जस काय ते उपकारच केला आमच्यावरती. हो डिपुटी हाणू नका. जस काय उपकार केला आणि बोलते आम्हाला. नाही येणार तुमच्या दाराला परत. गाडीच आणून देणार नाही मी, गाडीच आणून देणार नाही. बावड्या गाडी आणली म्हणून चालतो आम्ही इकडं. मग कशाला आलते रे इकडे कशाला माझ्या आलते? तोंड बघायला? म्हणजे आमची फजिती बघा आलता होय तुम्ही. हा आमच्या जखमीवर मीठ चोळा आलता काय? निघा तुम्ही पण. आले लगे इथं तनतन करायला. ती काय बोलली ती बघ जरा आवर घाल तिला झाले. हा मी तुम्हाला जायचं होतं रुबाबात म्हणून आम्ही मध्यस्थी केली आणि ती डेपुटीची गाडी दिली. आम्ही म्हणलं होतं का मध्यस्थी करा म्हणून. असं ना. हा, बोल मग काय म्हणायचं तुला, बोल. काय म्हणायचं म्हणजे काय ते बरं झालं. ते माझ्या मित्राचा दाबा होता, त्यांनी फोन केला मला, तुमच्या डेपुटीची गाडी आमची ते घाण ठेवली. मग मी डेपुटीला सांगितलं आणि डेपुटीने सोडून आणली. कळलं का तुला? बावळाट असं करीत जाऊ नको परत. ती लाडी गोडी लावलं तुला 90 नाही पाहणार. चल निघ. तुझी 90 तुझी आता बायकोला लाडी गोडी लावायला. पारे तुला म्हणलं होतं बघ किती चॅप्टर आहेत ते. पारे पारे अहो तुम्ही जर खरं बोलला असता ना तेवढं हे झालं नसतं. आता त्यांच्या समोर किती नाचक्की झाली. आता गावामध्ये कोण सुद्धा मदत करणार नाही आपली. तुला चांगलं म्हणत होतो चल एसटीनी, तो नाही ऐकलं. एवढी धावपळ झाली असती का आपल्या जीवाची, मस्तपैकी मजेत साथ गेलो असतो एसटीत बसून. मस्त 2-4 दिवस ते राहिलो असतो. म्हणून म्हणत असतोय तुला आपल्या ऐपत आहे ना तेवढंच रात जायचं. मग ऐपतीप्रमाणेच राहिली होती. तुम्ही कशाला खोटं बोलला? तुम्ही जर खरं बोलला असतं तर डिपुटीने अशी गाडी सोडवून आणली आणि तशी सोडवून आणलीच ना. खरं बोलला असतं तर इज्जत पण वाचली असती आणि त्यांनी गाडी पण सोडवून आणली असती ना. म्हणून मी तुम्हाला सांगते कधी पण खरं बोलावं माणसाने. हा ना, जेवढं आथरून ना तेवढेच हातपाय पासराव माणसाने. लगे मलाच बोला तुम्ही. पहिले खरं बोलायला शिका म्हणजे कांडच होणार नाही. ए वामे लय ऊन झालं. हा ना अरे साधा भाऊ उन्हा तानाचं काय हो? उन्हा तानाचा आपल्याला कोणतं काळं पडत आहे अण्णा? ओरिजिनल कलर आहे. उन्हाचा काय फरक आहे आपल्याला? मी जेवलो, चक्कर मारून आलो, थोडं 5-25 पावलं चालून आलो. आणि तुम्ही आराम नाही करीत काय उन्हाचं? नाही करीतो पण आता आराम करून आलोय मी. हा काय? मी सकाळी थोडं 2 घास खाल्ले का लगेच लावून होतो. मग दिवसभर आपलं फिरतो इकडे तिकडे. हा पण ते मध्ये झाले तर म्हणलं काय नाही काय मी बरं आहे माझं बी. तुमचं बरं बरं आहे. काय करतात? माझं बरं आहे. बरं नसायला झालंय काय?
काय असंच आपलं जेवलो. मी बी असं झालो म्हणले चला अण्णा असते माराव जेव भावाच्या 2 गप्पा आपलं त्याच्यामुळेच आलो बाकी काही काम नाही. जेवलो आणि बसलो होतो म्हणलं तर साधा भाऊ म्हणलं तुम्ही आले हा. मग आता जाऊन आराम करायचा होता ना ऊन आहे. तुम्हाला दुपारी दुपारी मला झोपायची येत नाही झोपच उडाली माझी. आता रात्री 1-2 तास झोपतो आपल्या टिटीवनी डोळे उघडेच. असं आहे नाही का? बाकी काय ठीक आहे सगळं ना? सगळं आता ठीकला मी कुठं होतो बॉर्डरवर तेव्हा पहिलगामला गेलो होतो काय मी इथं ठीकला काय तसं काय नाही तसं आता मी पण असंच आहे म्हणलं गरम आहे. आता मग चालले काय तुम्ही? नाही कुठं नाही घरी नाही घरी जायचंय पण आता लय तसं ऊन आहे बरं का. नानी लय ऊन झालंय चहा नका ठेव आपलं आहे ना थोडं सरबतच घेऊ. नाही पण ऐक ना ते लिंब नाही गड्या पण सरबत झाला. आहे 1-2 लिंब आहे ना. अरे मी देऊन टाकले ते शेजाऱ्याला. कधी दिले? नाही लिंब नाही काय नाही काय ना उन्हाचं काय सरबत उग काय अहो सरबत आणि काय उलट्या होत्यात का काय चहा नको मी सरबत म्हणलं अण्णा. लिंब नाही म्हणलं आता मी म्हणलं सदा भाऊ काय आता ऐकत नाही पण ऐका ना सरबत नकोच करू कारण लिंबू नाही साखर नाही आणि तुम्ही मी काय म्हणतो माहिती का मी काय म्हणतो थोडी साखर आणि चिमूटभर मीठ नसलं लिंबू तर नसलं ते निलय तोंडा आंबाट पडत आहे. बसू द्या आणते. बरं नको का संध्याकाळी चक्कर मारायला आली ना मग चहा घेऊ आपण आता तसं केलं. या संध्याकाळी. चालतंय जा घरी आराम करा. मला घरी करमतच नाही त्याच्यामुळे तो आलो होतं बाकी. नानी बस तुम्ही आता आराम करीत तुम्ही बसा आपलं बसू आपण थोडं. या संध्याकाळी आता नको सदा भाऊ माझं अंग दुखात बरं संध्याकाळी अंग दुखात आहे मी म्हणलं अंग चेपून घेतो जरा. अहो त्यांना कुठे चेपायला लाविता नानी दाब नाही बसायचा मी चेपून देतो चला झोपाई द्या. एवढस पाय दिला ना पाठीवर तरी ओरडते. आराम करा. हा मी जाऊ दे मी आराम करतो तुम्ही संध्याकाळी आले चहा दे बर का. पण नानी पाठीव पाय नका देऊ हातानी दाबा पहिलवानकीचं शरीर आहे गेल्या कुस्त्या आता हाड यांचे ठेसूळ झालेत पायाचं नाही रक्षण व्हायची आपल्या हातानीच हे करा बरं. हा करतो मी आराम करतो तुम्ही हा आराम करा. अयो येऊ का मग? हा तुम्ही जा घरी. अण्णा काय राहिलं मला काहीतरी पडल्यावर वाटलं माझ्या खिशातून. काय पडायला शब्द सोडून काय आहे तुमच्या शब्दच पडले असते म्हणलं नको पडायला आपला शब्द लाग मोलाचा आहे जाईन पायदळी. नाही काय नाही काय नाही ना. सदा भाऊला असं काऊन पटवलं तुम्ही? नाही माहिती काय चाललंय डेपोटी काय चाललंय काय बरं, पाणी आणते. अरे बस काय पाणी बिडी काय आता उन्हात आताच पेलोय. चालले का डेपोटी? नाही पुढे चालले तुम्हाला न्यायला आलोय. कुठं ग्रामपंचायतला जायचंय आपला नाही, येणार बीडीओ साहेब येणार इथे. नाही नामदेव आज अंग भरून आले गाड्या. तू तिकडे चालला काय लगेच चालला? नाही अजून अर्धा तास टाइम आहे अर्धा तास जाऊ ना आपण. जाऊन दे हा. खरवस केलंय थोडं. ए नको खरवस काय आला ते व्यायाम करते ते ढेर वाढत चालली नको काय नको जा बाबा जाऊ दे तू अगोदर जाऊ बस खरवस केलाय काय थोडा. नको तू ऐक जरा उन्हाळ्यात नको म्हणतो खरं. हा जा बाबा बस ग्रामपंचायती जाऊन दे बसू दिली अकराला. काय तुम्ही पण काय तर चला ना तुम्ही पण. नाही बस दुखत आहे अण्णा विचार काम संगे ना बा नको गाड्या नामदेव तब्येत नाही राव बरी चालला तू जवळ अर्धा तास आपण अयो कम काय कटाळा येतात. गेला असता पण नाना माणूस गाणं झालाय नुसतं जाऊ का म्हणते त्याच्या कामात असेल बरं नाम द्या ज्यांच्यानी व्यस्त असावं कामात. काय चाललं तुमचं आलं त्याला तुम्ही पळून लावून राहिले. ते सदा भाऊ आले त्यांना पाठवलं डेप्युटी आले त्यांनाही पाठवलं. अण्णा अण्णा हा काय ऊन पडलंय. हा खरं ऊन आहे गाड्या तू कमून उन्हात जाणार झाला भाऊ. सावली दिसली म्हणून हाईत बसले चला बसा म्हणलं हवा लागते गाडी तुमची इथं.
नाही बस तू होतं काय दुसरं चालत आहे जाऊ दे काय उन्हात आणायचं घराने बसायचं ज्या त्या सावलीत ये एक झालं का दुसरं आहेच बुवा काय चाललंय तुमचं? आणा नानी थोडं पाणी मला आणा. तू तहान लागली का तुला किती उन्हात ना आलो मी. नको नको बसू दे तिला बसू दे आणि तू घरी जा सावलीला पाणी बिणी पेतो या घरी जाऊन जा ना बाबा. काय झालं अण्णा नेमकं? काय बसलं उन्हात आणायचं तर तुम्ही नानी आणा ना पाणी. अण्णा म्हणून राहिले अंग भरून आले जरा आराम करायचा. थोडं कसकस आली आणि उन्हात आणायचं हिंडू नाही आजारी पडशील दुखण्या पाण्याचं घरी जा आराम कर भाऊ. मी हो लय ऊन आहे अण्णा मी घरी जात नाही आपण दोघं इथेच पडू. अण्णा नानी चटई आणा आम्ही दोघं इथेच पडतो. नको येड्या तू जा राव काय आज काय एवढं उन्हात आणायचं कुठं पाठीचं म्हणा आणि सांगा बरं आणणार तुम्ही किती ऊन पडलंय. इथं चटई आणा आम्ही इथेच पडू दोघं. तू पण काय डोक्यावर पडेल का मी म्हणतो कोणी आलं का नुसतं पाणी आणू का चहा आणू का सरबत आणू का. आता एवढं ऊन पडलं बिचारे आले सावलीला तर द्या ना पाणी बिनी. जाऊ ते जाईन त्याच्या घरी करी आणा म्हणतोय जा तू. काय नाही काय झालं नाही हो तुम्ही जातो कोणी ऐकणार माझं. जा तुम्ही जा. पाणी आता तरी आणू का पाणी. आणा तुम्ही नानी आणा पाणी तुम्ही जात. अण्णा काय चाललंय काय कुणीकडे काय कुठे काय कुठे काय नाही 90 आणली चला ना म्हणून नानीला काढून दिलंय मी. चला नको ऊन झालं भाऊ त्याला काळ झाला लागल नको काही नको भाऊ नको काय दावतो. चला ना तुझा आराम कर उन्हाचं झोप जरा जा बाबा. घेतली असते उलची नको काळ झाला लागत. अहो काही नाही माफ कर जा भाऊ जा. बर्फाची बाटली आणली गार एकदम जीवन असं गार वाटत ना अण्णा. चला नको नका श्यामात जातो उठ बघा आणलं नानी पाणी मला प्यायला. काय कोणी चालले अण्णा? काय नाही काहीच नाही मला बी काय कळलं नाही. काय अण्णा काय कळा ना बा. खरंच दुखतंय तुमचं. मग अंग भरून आले माझं कसं झाले. चला बरं दवाखान्यात जाऊ. नाही नको दवाखान्यात नको मी आराम करतो तुझा नको तू जा ऊन ये जातो. बरं शामराव जाऊन द्या पडू द्या त्यांना. अण्णा नानीची परवानगी घेऊ का? परवानगी नको भाऊ तू ही रवानगी कर उन्हा तानाचं जाऊन झोप तू जा बरोबर श्यामा जा माफ करे भाऊ जा. श्यामा कशाची परवानगी रे. ते काय आहे नानी सुरेखाला ते उमराच्या दोडाची भाजी लय आवडती. ते अण्णाला माहिती आहेत कोणत्या उमराच्या दोडाची झाडं चढायचं होतं उमराच्या. अरे जाय ना राव श्यामा तू काही मेहरबानी कर जा बरं भाऊ तुला जा अरे काय ताप राव तू उमराच्या झाड दोडे बरं अण्णा चढणार होय झाडावर आता. त्यांना श्यामा जा तू तुझं मेहरबानी कर जा श्याम काय व्हायचा राव आज याक झालं का दुसरं बरं मी काय म्हणते खरंच दुखतं काय तुमचं. अरे कशाचं दुखाचं काय आणि काय बाबा तुला तर काही कळा नाही एक गेलो का दुसरे ते काय भाऊ जालू तू आता काय म्हणजे अण्णा किती ऊन झालंय एखादा माणूस उन्हात तर फाडून लायला करून मारायला बसले भाऊ. काय अण्णा ऊन झालं मग उन्हात कशी हिंडतो रे. उन्हात कामी नानी आता कामाला जायचं मग एका जागेवर बसून काम करा. यो नाही असाच लगी नाही तुला उन्हात आणायचं तू या घरी जा आराम कर पाणी पे कायला दुसऱ्याला तारा देतो तुझ्या लिंदर. हे काय लोकांचं घर आहे का अण्णा? नाही मला सांगा हे लोकांचं घर आहे आपलंच आहे ना. बघ नानी काय बोलत अण्णा. अरे पण उन्हात आणायचं कशाला हिंडतो तू. अरे नानी काम आहेत आता काम केलं तर पोटाला खायला भेटेल ना कशाला हिंडती म्हणजे. आता एक काम कर माझं आई घरी जा पाणी पे आराम कर आणि तिथं निवांत पडून राहा सावलीला पडत अरे इथं नाही काय तू लय ताप आहे राव. काही पेतो काही खातो उन्हात आलाच हिंडतो याला चक्कर नाही यायची तो काय होईल जा कुठं जाऊ. नाही काय सांग जायला कुठं जाऊ मी सांगा. तुझ्या घरी जाऊ ना भाऊ. अहो अण्णा माझं घरी ना सपार आहे त्याच्यात लय गरम होतं. तुमचं कसं स्लॅप आहे मी तर झोपत ना स्लॅप मध्ये काय होईल झोपलेली. मेहरबानी कर न जालून तुझ्या पाया पडू का भाऊ जा उन्हा तानाचं लेकरा घरी जा पाणी पे झोप आणि तू पहिला जा एवढं पाणी पी आणि अण्णा म्हणतात ना तर जाय घरी जाऊन आराम कर. बरं वाटलं भाऊ अण्णा जा आता नानी चालला का नानी तो पाणी दिलं म्हणून अण्णाला खंडूसा झालाय. जा चालला नाही, जाऊ दे त्याला तू एक काय राहू पामे जा भाऊ जा घरी आराम कर जा. नाही मी ड्रेस होतो काय तुम्हाला बसलो का. अरे अन्नच दुखतंय थोडं म्हणून ते म्हणून राहिले की घरी जा त्यांना आराम करायचा. हा मग त्यांचं दुखतंय नानी मी करीन इथं ना आराम त्यांचं दुखतंय मग मी काय त्यांना त्रास बीस देतो काय.
नेमकी काय आहे? काय कुठं काय नाही भाऊ अरे मग मागून काय करता? अरे भाऊ तू या पाय पडू का जालिंदर तू शान पोरग आहे शान आहे हुशारी लेकरू जा घरी पाणी पे आराम कर सापरात जा जा चालू नको चिडायला लावू. जाय जाय मग. अरे माय एक तर दुखात अंग आज सकाळपासून ए, मला नाही, लई नाही. बोर झालाय तू भाऊ. म्हणती ना म्हणून जातोय ही म्हातारा लय खडूस आहे का बघ आता. अरे हा? दुखत आहे त्यांचं म्हणून चिडले. हा दुखत आहे तर घाल फ्रीज मध्ये. केला भाऊ त्याच्या आल्यावर तू माझ्यावर का म्हणून चिडू राहिले पण. अग तू म्हणली पोटात आग होती तुला एवढ्या प्रेमाने आईस्क्रीम आणली फाट्यावून म्या म्हणलं तू खाशील तो या आलं का गेलो भाऊ तो आला का ह्यो तू चालूच चहा करू का सरबत करू का एवढ्या प्रेमाने आणली सर बघ तुला ह्यो का आईस्क्रीम बया, मला आईस्क्रीम आणली वय. काय झालं आता. अरे ते हिरगाळ राव तुला म्हणून मी ताप करीत होतो जा प्रत्येकाला जे काढून देत होतो ना ते त्याच्यासाठी तू पगोळ आणि त्याच्या पायी झालं वाटोळ आता ती तर सगळी वितळली. मग काय करणार आता तुला ते कळतच नाही बाबा कवा ही वितळलेली मला नाही खायची अशी खात नसते मी. नको खाऊ भाऊ आपण काय करावं एवढ्या प्रेमाने आणलं याला काढून दे त्याला काढून दे काय प्रयत्न चालू आणि तू सरबत करू का चिक आणू का पण मी काय म्हणते तेव्हाच द्यायची ना आईस्क्रीम खायला. त्यांच्या समोर खाल्ले असते काय झालं असतं. तुला एकटीला बाकीच्या तोंडा पाहिजे तुया काय बावळाट बाई आहे काय नको तू काय बी तू असंच आहे काहीतरी तिसरा काय उद्योग बाई पाहिजे. एवढ्या दिवसांनी आणलं एवढ्या प्रेमाने आणलं ते बी नशिबात नाही. तो आला का त्यो आला का थांब आणि थांब गेलं पगळून खाल्ली का म्हातारा म्हातारीनं आईस्क्रीम? राहिले सगळे सगळे लय गोळ्या मिळाले आले हो. हा ना, सगळेच्या सगळे आले. आईस्क्रीम चालली होती गपचिप गपचिप आईस्क्रीम चालली होती. आईस्क्रीम खाता नसेल आली डायरेक्ट पेवाच लागली असं. शामराव मजा बघा ना आपल्याला कटून द्या करता मी आलो तर मला म्हणले डेपुटी चालले काय डेपुटी चालले काय मला हसायला बी येत होत. मला तर हाकलून दिलं पाठवले नाही. आणि मला तर झोपूच नाही दिलं. आणि मला तर माहितच नाही अण्णाने आईस्क्रीम आणली. माहितीये का नानी आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो आणि नानाने काहीतरी गपचिप घेतला अण्णाने काहीतरी गपचिप घेतलं म्हणलं काय घेतो कडे म्हातारा आणि आम्ही म्हणतो राव चहाला या काहीतरी थंड घ्या म्हातारा कुठं गपचिप तुरु तुरु निघालं. मग आम्ही जाल्या म्हणला काहीतरी म्हाताऱ्याने चालले आपण गंमतच करू. मग आम्ही आलो आणि आम्ही त्या दुकानवाल्याला विचारलं नेमकं काय नेलंय म्हणजे आईस्क्रीम नेली आणि मग आमच्या डोक्यात प्लॅन आला की मजा करायची. डेपुटी सगळ्याला सांगितलं. तर ती जायची हिरगळून परत हो, एक पगाळी आता दोन्ही घ्या नानी दोन घास तुम्हाला बरी बाई अय्यो घ्या आता घ्या. गेली आले हो आता बघा बघा किती भारी आहेत. पण म्हातारा प्रेम टिकावलं नानाने भारी भारी. मी खाऊ घालू काय म्हातारीला हे धरू. ऐका बघा नानी प्रेम नाही गाड्या. कागदातच घालले. खालचं घाला वाटीत त्याला खाऊ. बरं मी काय म्हणतोय आता खाऊ द्या त्यांना आपलं चला सगळे बेकारी आहेत राव पण मी काय म्हणते तुम्ही आणलेली तरी वितळली पण पोरांचं किती जीव आहे बघितलं का. खा धर खा 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 धरा तुम्ही खा. आता जालू काय राव हे काय का? बघितलं का आता. भाऊ याला म्हणते रोमॅन्टिक अजून म्हातारपणाला. अरे तुम्ही लयच बेकार आहेत आम्हाला थोडे जुने दिवस आठवत होतो आम्ही आले बोलले बिलिंजर काटे पान पिवळं झालं पण देठ मात्र हिरवा तासाच राहिला बरं का. बाई ग